धारणी पंचायत समिती अंतर्गत घोटा गावात भारत स्वातंत्र्यानंतर विकास शून्य. धारणी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम घोटा या गावात भारत स्वातंत्र्यानंतरही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणी आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गावात 200 ते 300 लोकवस्ती असून नागरिकांचं वास्तव आहे. या गावात आदिवासी जमातीचे नागरिक राहतात. सर्व शेतमजूर व शेतकरी कुटुंब आहेत. शेती उत्पादनामधून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, मजुरीतून कमावलेले पैसे कुटुंबाकरता खर्च करणे असं येथील नागरिकांचं काम आहे. परंतु गावात व्यवस्थित शिक्षणाची सोय नसल्यानं अनेक पालकांनी आपली मुलं नागपूर, कारंजा, वाशिम, अंजनगाव, सुरजी, परतवाडा, दर्यापूर अशा ठिकाणी मुलांना आश्रमशाळेत शिक्षणाकरता पाठवलेलं आहे. गावात सर्व ठिकाणी सांडपाणी हे रस्त्यावर वाहत असून अजूनही या गावात नाली बांधकाम झालंच नाही. आणि गावातील रस्ते पूर्वी इतिहासकालीन सारखे उघडलेले आहेत. गट ग्रामपंचायती अंतर्गत घोटा गाव येत असून गावच्या बाजूला मोठं तलाव आहे. सरपटणारे प्राणी गावाकडे येतात. नागरिकांना घरकुल नाही. घरकुल मंजुरी करता तांत्रिक किंवा रोजगार सेवक व संबंधित पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्यानं अनेक आदिवासी बांधव हे शासकीय योजनेपासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री किसान योजना अशा कामातही या गरीब लोकांना संबंधित खात्याला पैसे द्यावे लागतात. तेव्हाच या आदिवासी नागरिकांची कामं होतात अशी धक्कादायक माहिती नागरिकांनी सांगितलेल्या चर्चेमध्ये पुढे आली आहे. गावात सचिव, तलाठी व इलेक्ट्रिक वायरमन कधीकाळी फेरफटका मारतात. धक्कादायक बाब म्हणजे मूलभूत कोणत्याही सुविधा या ठिकाणी आढळून आलेल्या नाहीयेत. जिल्हा परिषद शाळेची इमारत अस्ताव्यस्त असून दिसून आली आहे. कुठेही स्वच्छतागृह दिसून आलं नाही. अनेक गावं मजूर सोडून गेल्यामुळं अंगणवाडीत विद्यार्थी सुद्धा आढळून आले नाहीयेत. धारणी तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असून बेरोजगारी, भूकमारीसारखे प्रकार सुद्धा दिसून येतात. मात्र संबंधित प्रशासनाचे अधिकारी व नेते हेच आदिवासी नागरिकांचं शोषण करतात की काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आता तरी घोटा गावात किमान रस्ते, नाली, घरकुलची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र स्टार 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, मेळघाट.